शिवक्रांती न्यूज जत शहराचे नाव देशाच्या नकाशावरती आणले. भास्करराव टोम्पे. आज 26 एप्रिल 2026 रोजी जत तालुका, जत जिल्हा, सांगली, महाराष्ट्र या शहराचे नाव केवळ आणि केवळ डॉक्टर दिनकर पतंगे यांनी भारत देशाच्या नकाशावरती आणले, असे परखड मत अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघ नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री भास्करराव टोम्पे यांनी आज मांडले. ते पुढे म्हणाले की जत हे नाव कोणालाही माहीत नव्हते, पण ते आज या सर्व शिंपी समाज बांधव जत तालुका आणि कवठेमहांकाळ तालुका यांनी आयोजित केलेल्या सर्व शिंपी समाज बांधव यांचा स्नेह मेळावा आयोजित केलेला होता. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्यामध्ये अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघाची राष्ट्रीय कार्यकारिणीमधील सन्माननीय सदस्य हे केंद्रशासित प्रदेश दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, तेलंगणा अशा विविध राज्यातून जवळपास 19 राज्यातून आलेले सर्व कार्यकारिणी पदाधिकारी यांचे समवेत स्थानिक पातळीवरील जत, कवठेमहांकाळ, सांगोला या भागातून आलेले सर्व शिंपी समाज बांधव यांच्या समवेत हा मेळावा संपन्न झाला. आज संपूर्ण देशामध्ये या शिंपी समाज आणि इतर पोटजाती यांचे संघटन करणे, जनजागृती करणे आणि संघर्ष करणे हे काम मोठ्या विद्या पातळीवर सुरू झालेले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात जत तेथील शिवाजी पुतळा मारुती मंदिर पासून श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचा रथ मधून सुरुवात झाली. तर या रथ यात्रेत जवळपास 22 भजनी मंडळ सदस्याने आणि वारकरी संप्रदायाने भाग घेतला. तसेच यामध्ये विविध राज्यातून आलेले सर्व शिंपी समाज बांधव पदाधिकारी तसेच या भागातील सर्व शिंपी समाज बांधव पदाधिकारी, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. रथयात्रा चालू असताना फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. रथयात्रेस मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सुरुवात करण्यात आली. श्री संत शिरोमणी नामदेव महाराज की जय अशा घोषणांचा जय जयकार करण्यात आला. या रथयात्रेमध्ये संत नामदेवाचे रूप सादर करणारे गड इंग्रज ज्यांच्या श्री खटावकर तसेच अनेक भक्त मंडळी, वारकरी संप्रदाय यांनी डान्स करत तसेच फुगडी डान्स करत ही रथयात्रा साई प्रकाश मंगल कार्यालय मार्गे विद्युत नगर येथील श्री आदर्श बहुउद्देशीय हॉल या ठिकाणापर्यंत श्री नामदेव महाराजांचा जय जयकार करण्यात आले. त्यामुळे या भागातले सर्व वातावरण श्री संत नामदेव महाराजमय झाले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी रथयात्रेची सांगता करण्यात आली. त्यानंतर हॉलमध्ये सर्व पाहुणे मंडळी, भजनी मंडळी, महिला वर्ग या सर्वांना नाश्ता व चहा देण्यात आले. त्यानंतर आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करून व्यासपीठावर विराजमान करण्यात आले. यानंतर या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती जतचे नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरडी साहेब, प्रथम सत्राचे अध्यक्ष डॉक्टर NG पाथरकर, राष्ट्रीय अध्यक्ष भास्करराव टोम्पे, कार्याध्यक्ष माननीय ज्वालाप्रसाद नामदेव, प्रधान सचिव S टोनी, कोषाध्यक्ष माननीय राजपाल रोहिला, कोर कमिटी सदस्य श्री महादेव खटावकर, कौशल्य श्री भारत कोळेकर, श्री पांडुरंग दाभोळे, राष्ट्रीय महिला अध्यक्ष भानुमती गुजराणिया, या महासंघाचे विश्वस्त व ज्येष्ठ पत्रकार श्री बाळासाहेब आंबेडकर, गोव्याचे श्री रमेश भिंगे, या महासंघाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर दिनकर पतंगे, तालुका महिला अध्यक्ष सुरेखा पतंगे, राज्याच्या महिला अध्यक्ष सुमनताई ब्राह्मणकर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम घेण्यात आला. संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी या महासंघाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर दिनकर पतंगे म्हणाले, या स्नेह मेळावा तोही शिंपी समाज बांधवांचा. जतची ग्रामपंचायत 1953ला स्थापन झाले व 10 वर्षापूर्वी जत नगर परिषद स्थापन झाले. तेव्हापासून आज तागायत जत शहराच्या इतिहासामध्ये आणि सांगली जिल्ह्याच्या इतिहासामध्ये हा एक राष्ट्रीय कार्यक्रम, देशपातळीवरील कार्यक्रम जत शहरामध्ये संपन्न होतो. हे माझे आणि आमच्या समाजाचे भाग्य आहे. या कार्यक्रमामुळे जत शहराचे नाव सर्व भारत देशामधील 22 राज्यांमध्ये झालेले आहे. या जत शहरातील हा कार्यक्रम संपूर्ण सर्व राज्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. काही राज्यातील पदाधिकारी यांना रेल्वेचे रिझर्वेशन न मिळाल्यामुळे ते या कार्यक्रमात येऊ शकले नाहीत, परंतु जवळपास 19 राज्यातील पदाधिकारी यांना या कार्यक्रमास उपस्थित राहता आले. हे आमचे फार मोठे भाग्य आहे. हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे एकच उद्देश आहे की संपूर्ण भारत देशातील हिंदू, नामदेव, शिंपी समाज आणि इतर पोटजाती यांना एकत्रित करणे, त्यांच्यामध्ये जनजागृती करणे, संघर्ष करणे हा आहे, असे परखड मत श्री दिनकर पतंगे यांनी मांडले. आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये त्यांनी हा कार्यक्रम अत्यंत नियोजन पद्धतीने करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमास बाहेरच्या राज्यातून आलेले सर्व पदाधिकारी त्यांना पण आणण्याची व्यवस्था तसेच राहण्याची व्यवस्था तसेच कार्यक्रमाची व्यवस्था
उत्तम प्रकारचा नाश्ता, उत्तम प्रकारचे जेवण जे महाराष्ट्रीयन संस्कृतीला शोभणार असे आहे अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर चांगल्या प्रकारे पाहुणचार करण्यात आलेला आहे। सर्व पाहुणे मंडळी, सर्व भजनी मंडळी, सर्व पदाधिकारी, आमचा सर्व शिंपी समाज बांधव या सर्वांचा आदरपूर्वक सत्कार करण्यात आला। सदरचा सत्कार हा प्रमुख पाहुणे डॉक्टर रवी साहेब जतचे नगराध्यक्ष यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। डॉक्टर रवींद्र आवळे साहेब यांचा सत्कार माननीय भास्करराव टोंपे, डॉक्टर NG पाथरकर, डॉक्टर दिनकर पतंगे यांनी केला। या कार्यक्रमामध्ये डॉक्टर रवींद्र आणि साहेब म्हणाले की सदरचा कार्यक्रम हा माझे मित्र डॉक्टर दिनकर पतंगे यांच्या सुविद्य पत्नी सुरेखा पतंगे, त्यांचे चिरंजीव डॉक्टर नितीन पतंगे, डॉक्टर निलेश पतंगे आणि जत कवठे महाकाळ सांगोला या भागातील सर्व शिंपी समाज बांधवांनी चांगल्या प्रकारे आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमामुळे सर्व शिंपी समाज बांधवांना एक चांगले संघटन मिळालेले आहे, एक चांगली प्रेरणा, एक चांगली ताकद तयार झालेली आहे असे मत व्यक्त केले। या कार्यक्रमाचे प्रथम सत्राचे अध्यक्ष डॉक्टर NG पाथरकर यांनी आपल्या भाषणामध्ये डॉक्टर दिनकर पतंगे आणि त्यांचे संपूर्ण शिंपी समाज बांधव यांचे कौतुक केले। कार्यक्रम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमामुळे संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे आचार विचार अगदी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मी त्यांना धन्यवाद देतो व सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ जयंती खटावकर, शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांनी केले आहे। तर या कार्यक्रमाचे आभार डॉक्टर दिनकर पतंगे यांनी केले। यानंतर पहिल्या सत्राच्या कार्यक्रमानंतर सर्वांनी स्वादिष्ट जेवणाचा स्वाद घेतला। नंतर अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघ नवी दिल्ली या कारखान्याची कार्यालयीन बैठक घेण्यात आली। सदरची बैठक ही महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भास्करराव टोंपे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। यानंतर राष्ट्रगीत होऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। अशा प्रकारे हा स्नेह मेळावा अगदी चांगल्या प्रकारे नियोजनबद्ध यशस्वीरित्या पार पडला अशी प्रतिक्रिया सर्व समाज बांधवांनी व पत्रकार बंधूंनी दिली। धन्यवाद।